आपली विष्णूजी की रसोई आहे ना, ती वेगवेगळ्या कारणांनी लोकांना आवडत असते. कोणाला तिथलं सूप आवडतं, कोणाला तिथलं ॲटमॉस्फिअर आवडतं, कोणाला तिथल्या त्या पुरणपोळी आजी आवडते, कोणाला ते भाकरवाली आजी आवडते. अशा सगळ्या गमती-जमती आहेत आणि पारंपरिक फूड किंवा पारंपरिक जेवण जे आहे ते आहेच. पण याशिवाय एक अजून खूप आवडती गोष्ट आहे, ती म्हणजे साबुदाणा वडा. मी त्याला वडा म्हणणार नाही, मी त्याला साबुदाणा पकोडी म्हणेन. छोटे-छोटे असतात आणि ते बनवणारे लोकं एवढे तरबेज झाले आहेत, की त्यांना जरी मी शिकवलं असलं, तरी आता त्यांच्यासारखे वडे मला जमत नाही. पण मी तुम्हाला करून दाखवेन. जमतात म्हणा, असं काही नाही. पण त्यांच्यासारखं स्पीड, त्यांच्यासारखं फास्ट करणं जमत नाही. तर अतिशय सोपा प्रकार आहे. साबुदाणा फक्त व्यवस्थित भिजायला लावा. एक साधारण साबुदाणा एका पाण्याने धुवून बोटाचं एक पेर एवढं वर पाणी ठेवायचं आणि 3-1 तास ठेवायचं. उरलेलं पाणी काढून टाकायचं. छान असा दाणेदार साबुदाणा तयार होतो आणि साबुदाणा चांगल्या कंपनीचा, ब्रँडेड कंपनीचा घ्या, तर तो छान फुलतो. आणि साबुदाणाचे प्रकार म्हणजे खिचडी किंवा वडे हे प्रकार करणं तसं साबुदाणा खूप अवलंबून असतं. नेहमीचा जो साबुदाणा वडा तुम्ही बाहेर बघता, तर आपण काय करतो, वरून छान असा क्रिस्पी असतो. तो खूप कधी लालही दिसत नाही, पांढरा दिसतो आणि आतून असा गचका असतो. मजा येत नाही. मी काय करतो माहिती आहे का, की तो साबुदाणा उघडतो, मधला गचका काढून घेतो आणि मग त्याच्यात चटणी भरून मग ते असं खातो. ही बी मजा आहे. साधारण एक भिजवलेला साबुदाणा 2 वाट्या घेतला आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला आहे मी आणि 2 चमचे उपवासाची भाजणी, दही साधारण एक 2 चमचे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 1 वाटी दाणे साधारण आपल्याला जाडसर कुटून घालायचे. मी मुद्दाम याच्यामध्ये कुटतो आहे खलबत्त्यामध्ये, कारण काय होतं की मिक्सरमध्ये जर आपण बारीक केले तर मिक्सर कधी जास्त सुरू आहे तर ते जास्त पावडर होतं, मग ती मजा येत नाही. हे असं जाडसर कुटलेला दाणा जेव्हा तोंडात येतो. पूर्वी माहिती आहे तुम्हाला की दाणे कुटायला म्हणजे बारीक करायला एक असं स्टीलचं मशीन होतं आणि छोटंसं असं ते ब्रँड. आणि आमच्या आईला उपवास असायचा, मग ती म्हणायचे की तुला उपवासाची खिचडी पाहिजे का, मग तू ते दाणे सोलायचे, ती भाजून द्यायची, मग आम्ही ते सोलायचे, दाण्याचं कूट करून द्यायचो आणि त्याच्यामधलं जे दाण्याचं कूट आणि ती केलेली खिचडी, आईच्या हातचा जो प्रेमळ स्पर्श, तिची नजर किंवा तिची हातची चव, ती नाही मिळाली परत. छान असे दाडसर कुटून घ्यायचे. आता थोडं कूट आहे, थोडे दाणे हे आपल्याला यात घालायचं. साधारण एक अर्धा पाऊण चमचा साखर आणि 1 पाऊण चमचा मीठ, हे पहिले एकत्र करू आणि नंतर पुन्हा मीठ साखर आपल्या हिशोबाने त्याच्यात वाढवायचं असेल तर वाढवू. बटाटा कुस्करून घेऊ. बेसिक एकत्रीकरण झाल्यानंतर आपला हात आणि जगन्नाथ, त्याच्याशिवाय मजा नाही. हात मात्र स्वच्छ धुतलेले असावे. ये बार. यामध्ये मी थोडंसं जिरं घालीन, पाण्यात हात बुडवून घ्यायचा आणि नंतर साधारण हा साईज असावा. ह्याला आता छान मंद आचेवर आपण तळून घेऊ. आता या पोझिशनला तुम्ही हे हाफ फ्राय काढून ठेवू शकता वडे आणि नंतर जेव्हा तुम्हाला द्यायचे असतील पुन्हा हे फुल फ्राय करायचे. आपण हे काढून ठेवूया आणि नंतर याला फुल फ्राय करू, म्हणजे जास्त छान क्रिस्पी होतात. टाकताना हलक्या हाताने घालायचे, खूप असे त्याला एकत्र नाही करायचं, म्हणजे तो छान साबुदाणा फुलतो. आता हे जसे हाफ फ्राय झाले तर अगोदरचे जे हाफ फ्राय होते ते याच्यात टाकू. आणि आता छान होऊ देऊ फुल फ्लेम. याची एक चटणी इंटरेस्टिंग बनवू आपण आणि त्यासाठी हिरवी मिरची ही छान अशी भाजून घेऊ.
ह्या भाजलेल्या मिरच्या, यामध्ये कोथिंबीर, थोडे दाणे, याला छान कुटून घ्यायचं. ह्या भाजका स्वाद जो आहे ना तो अप्रतिम येतो. यामध्ये थोडी साखर, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दही. ही झाली आपली चटणी. क्या बात आहे. वडे पण आपले तयार झाले. आपण लगेच सर्विंगची तयारी करू. छान वडे बघू शकाल तुम्ही, छान साबुदाणा फुललेला वर आलेला आहे. आपण लगेच त्याला काढून घेऊ. हा असा छान फुललेला साबुदाणा वडा, त्याच्यावर ही चटणी. खूपच बढिया. नक्की करा. आणि याची खासियत अशी आहे की थंड झाल्यानंतर सुद्धा हा छान लागतो. मी मागाशी म्हटलं तुम्हाला की तो मोठा वडा, तर हा मोठा वडा ह्याच्यात बघा, हा मधला जो साबुदाणा असतो, मोठ्या वड्यातला हा जो भाग असतो, हा मधला, हा असा गिचका राहतो. मग मी काय करतो, असा हा वडा आणि त्यामध्ये मग ही चटणी भरतो आणि मग असा खातो. याच्यात मजा नाही. मजा या अशा छोटूमध्ये आहे. तुम्ही नक्की करा. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कराल ना? करा आणि बघा माझी आठवण येते का?